नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या JMFC परीक्षेसाठी आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 3 वर्षाच्या प्रॅक्टिसचा क्रायटेरिया आलेला आहे. मग अशा वेळेस फ्रेशर लोक बरेच निराश झालेले असतात. तर अशा फ्रेशर लोकांसाठी नेहमीच मी त्याच्यामध्ये ज्या व्हॅकन्सी येत असतात, पूर्ण भारतभरातून जेवढ्या व्हॅकन्सी येतात ज्याच्यामध्ये आपण लॉचे विद्यार्थी इलिजिबल आहोत, अशा प्रत्येक व्हॅकन्सीबद्दल तुम्हाला माहिती देण्याचं काम आपण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपण करत असतो. तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपवर ही पूर्ण जाहिरात पाठवलेली आहे आणि आज आपण त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवत आहोत. कालपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन सुरू झाले की सर, परीक्षा कशी असते, मेन्स परीक्षा असते का फक्त पूर्वपरीक्षा असते, सिलेबस काय असतो, ठीक आहे, परीक्षेचा फॉर्म भरायची शेवटची तारीख किती आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरता येईल, UPSC कंडक्ट करतं फार अवघड असते का, ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारचे जे तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ह्या सगळ्यांचं उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आणि त्याचं बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. आपला व्हिडिओ आला की तुम्हाला त्याच्यामध्ये नोटिफिकेशन मिळालं पाहिजे, कारण आपले सगळे जे व्हिडिओ असतात ते तुमच्या फायद्यासाठीचेच असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन व्हॅकन्सीबद्दल वगैरे तुम्हाला माहिती दिलेली असते, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटबद्दल तुम्हाला माहिती दिली गेलेली असते. त्यामुळे नोटिफिकेशन पण तुम्ही प्रेस करून ठेवा. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर तुम्ही नसाल तर ह्या नंबरवर एक मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करून घेतलं जाईल, जिथे तुम्हाला सगळे अपडेट जे आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. असो, तर आता ही परीक्षेची जी आहे ही परीक्षा, याच्यामध्ये वॅकन्सीज किती आहेत, याच्यामध्ये क्रायटेरिया किती आहे, म्हणजे क्रायटेरिया कशा प्रकारचा आहे, कोण लोक ही परीक्षा देऊ शकतात, ह्या सगळ्या प्रकारची माहिती मी तुम्हाला आता आपण सुरू करूया. तर पहिलं तर पोस्टचं नाव काय आहे, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही पोस्ट असते. पण आपले MPC ज्यावेळेस परीक्षा घेते त्यावेळेस तुम्हाला 5 वर्षाची प्रॅक्टिस मॅन्डेटरी असते. पण ज्यावेळेस CBI ही परीक्षा घेतं किंवा NIA ही ज्यावेळेस परीक्षा घेतं, ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, तर हे जर समजा परीक्षा घेत असतील तर हे कुठल्याही प्रकारचा प्रॅक्टिसचा क्रायटेरिया तुम्हाला मागत नाहीत, ठीक आहे. दरवर्षी ह्या वॅकन्सीसुद्धा निघतात, ठीक आहे. मागच्या वर्षी आपले जगदीश भंगारे सर जे आहेत, ठीक आहे, ते या पोस्टमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. म्हणजे होण्यासारखं, असं फार अवघड असं नाही आहे. आणि ह्याच्या अगोदर तर असं होतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्या अगोदर तर असं होतं की तुमची रिटर्न परीक्षा असायची. मग रिटर्न परीक्षा आणि UPSCची परीक्षा म्हणलं की पोरं अर्धे घाबरून जायचे, ठीक आहे. तर तसा प्रकार आता त्यांनी ठेवलेला नाही आहे, ठीक आहे. सुरुवातीला तर जाहिरातीमध्ये इंटरव्ह्यू म्हणून सांगतात, पण परीक्षा जी घेतात ते तुमची MCQ पद्धतीने परीक्षा घेतात. आणि फार जास्त असे कायदे वगैरे सुद्धा त्यांनी आता ठेवलेले नाही आहेत. मनी लॉन्ड्रिंगचा कायदा, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचे कायदे, आपले ह्यांचं स्वतःचं जे पॅरेंट कायदा आहे, दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट, तर ते कायदा आणि आपले क्रिमिनल लॉ सगळे, म्हणजे तुमचे JMFCचा सुद्धा जो पोर्शन आहे, BNSS असू द्या, BSA असू द्या आणि आपला साक्ष अधिनियम असू द्या, ठीक आहे, किंवा नागरिक सुरक्षा संहिता असू द्या, हे सगळे जे BNSS आणि BSA जे आहेत हे 3 कायदे आणि आपले जुने क्रिमिनल कायदेसुद्धा CRPC, IPC, एव्हिडन्स हे सुद्धा तुम्हाला सिलेबसला असतील. तर असे सगळे धरून तुम्हाला त्याच्यामध्ये पोर्शन त्याच्यामध्ये दिलेला आहे. मी तुम्हाला पुढच्या आपल्या लेक्चर्समध्ये तो सांगेलच. पण सांगायचं तात्पर्य काय आहे की फक्त एक MCQची तुमची परीक्षा असेल आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू असेल. UPSCची परीक्षा फार घाबरायचं वगैरे असं काही कारण नाही आहे. आपले विद्यार्थी याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या पोस्टमध्ये सिलेक्शन मिळवलेले आहेत, ठीक आहे. मी तुम्हाला मागच्या एका विद्यार्थ्याचं फक्त नाव सांगितलं, पण असे बरेच विद्यार्थी आपले ह्या CBI APPमध्ये सुद्धा आपले सिलेक्ट झालेले आहेत. बाकी महाराष्ट्रामध्ये तर 1 वे आपली लिगसी आहे. 412 सिलेक्शन्स आपले फक्त एका APPच्या जाहिरातीमध्ये आपण आपल्या क्लासेसचे मिळवून दिलेले आहेत. पण ह्या आता आपल्याला फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित ठेवायचं नाही आहे, किंवा खास करून जे लोक फ्रेशर आहेत, जे ही परीक्षा देऊ शकत नाहीत महाराष्ट्राची, आणि महाराष्ट्राची आपली जाहिरात दरवर्षी येत नाही, 5-5 वर्षाला 6-6 वर्षाला महाराष्ट्राची APPची जाहिरात येते, पण ही जाहिरात दरवर्षी तुम्हाला येत असते. त्यामुळे ह्या पोस्टला सुद्धा तुम्ही टार्गेट ठेवू शकता. परीक्षेची तयारी करत असताना फक्त JMFCच्याच पाठीमागे जर तुम्ही लागले आणि बाकीच्या अशा संधींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर JMFC तुम्हाला 2-2, 3-3 वर्ष बऱ्याच वेळेस खेळवते. पण या सगळ्या जाहिराती ज्या आहेत ह्या जाहिरातीच्या पाठीमागे लागून तुम्ही आपलं पोस्ट जे आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये पक्की करू शकता. जर वयोमर्यादेमध्ये बसत असाल तर हा फॉर्म तुम्ही 100% भरायला पाहिजे. अजिबात त्याच्यात विचार करू नका. फक्त MCQची परीक्षा असते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतो तुमचा. तर जागा किती आहेत? ओपनच्या 9 जागा आहेत, EWSची 1 जागा आहे, OBCच्या 7 जागा आहेत, SCच्या 2 जागा आहेत, ठीक आहे. म्हणजे अशा काही फार कमी वॅकन्सीज असं नाही आहे. बऱ्याच वेळेस ह्या जागा फार कमी असतात, म्हणजे
तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये 7-8 जागा वगैरे अशा पद्धतीची सुद्धा व्हॅकन्सी असते. पण आता डायरेक्ट 9 जागा तर त्यांनी फक्त ओपनच्या वेगळ्याच दिलेल्या आहेत, बाकी कॅटेगरीच्या त्याच्यामध्ये वेगळ्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे चांगली व्हॅकन्सी आहे. पे स्केल जर तुम्ही बघितला, ठीक आहे, ग्रुप बीची व्हॅकन्सी असल्यामुळे 07चा म्हणजे 7वं पे लेवलचा तुम्हाला पे स्केल आहे. म्हणजे ज्यांना हे लक्षात येत नाही त्यांच्यासाठी सांगतो. एक साधारणतः तुम्हाला 80,000 रुपयापर्यंत सॅलरी मिळते, 78 ते 80,000. ठीक आहे, 78 ते 80,000 रुपयापर्यंत तुमच्या नेट हातामध्ये सॅलरी त्याच्यामध्ये मिळत असते. ठीक आहे, पोस्ट तुमचं हेडक्वार्टर दिल्लीचं आहे, पण दिल्लीचं जरी हेडक्वार्टर असलं तरी आपल्याला भारतभर त्याच्यामध्ये पोस्टिंग मिळू शकते, भारतभर आपल्याला त्या ठिकाणी काम मिळू शकतं. ठीक आहे, महाराष्ट्रातले लोक वगैरे कमी असल्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्र मिळणं फार जास्त अवघड जात नाही, कारण आपले विद्यार्थीच मुळात या अशा प्रकारच्या परीक्षांच्या आपल्या परीक्षेबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना माहितीच होत नाही. एक आपलाच क्लासेस आहेत, कराड लॉ क्लासेस, ज्याच्यामध्ये आपण प्रयत्न करत असतो की आपले जे विद्यार्थी आहेत, महाराष्ट्राचे जे आपले विद्यार्थी आहेत, त्यांना भारतभर ज्या काही अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत त्याच्याबद्दल त्या लोकांना माहिती मिळायला पाहिजे, त्याच्याबद्दल त्या लोकांनी त्या परीक्षेसाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे आपला नेहमीच प्रयत्न असतो. तर तुम्ही त्यांची वयोमर्यादा जर बघितली, मुळात हेच प्रॉब्लेम आहे, बऱ्याच लोकांचं वयोमर्यादा ह्याच्यामध्ये बसत नाही. 30 वर्षाच्या पुढे आपलं वय गेलेलं असतं, तर अशा लोकांनी ह्याच्यात काही करण्यासारखं नाही आहे. 30 वर्षापर्यंतच ओपनसाठी एज लिमिट आहे, OBC असाल तर 33 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर SC असाल तर 35 वर्षापर्यंत तुमचं एज लिमिट या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. इथपर्यंत तुम्ही ह्या परीक्षेचा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, एवढं जर आपलं वय ह्याच्या पलीकडे जर आपलं म्हणजे ह्याच्यात जर बसत नसेल तर अशा वेळेस आपल्यासाठी ही परीक्षा त्याच्यामध्ये नाही आहे. क्वालिफिकेशन जसं मी तुम्हाला सांगितलं, कुठलाही प्रॅक्टिस क्रायटेरिया नाही आहे, फक्त आणि फक्त लॉची डिग्री पाहिजे, पण ही कंप्लीट पाहिजे. बरेच मला लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे मॅसेज येतात, सर मी लास्ट इयरला आहे, मी एलिजिबल आहे का? ठीक आहे, नाही आहे. लॉ आपलं कंप्लीट असायला पाहिजे. लॉ कंप्लीट नसेल तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी काही क्वालिफाईड लोकांसाठी ते रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे, पण याचा काही विचार करायचा नाही. लॉ तरी पाहिजे, ह्याच्यापेक्षा कमी क्वालिफिकेशन काय घेणार आहेत? ठीक आहे, बाकी तुम्हाला दुसरी एक पोस्ट आहे म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटरची. आता पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या रँकची पोस्ट लक्षात घ्या. आता जसं आपल्याकडे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या 225 जागा येणार आहेत, ठीक आहे, त्यासाठी सुद्धा आपले क्लासेस सुरू आहेत. तुम्ही ज्यांना कोणी इंटरेस्टेड असाल तुम्ही तसा संपर्क करू शकता खालच्या नंबरवर. तर ते त्या लेवलची पोस्ट आहे पब्लिक प्रॉसिक्युटरची. पब्लिक प्रॉसिक्युटरच्या पोस्टबद्दल जर तुम्ही बघितलं, CBIचीच पोस्ट आहे. वॅकन्सी याच्यामध्ये तुम्हाला अजून जास्त जागा आहेत. ओपनसाठी 12 आहेत, EWSसाठी 2 आहेत, OBCसाठी 8 आहेत, SCसाठी 2 आहेत, STसाठी 1 आहे. ठीक आहे, बाकी पुढे जर तुम्ही बघितलं, लेवल 10चं त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळते. इथेच तुम्हाला कंपॅरेटिव्हली चांगली सॅलरी मिळते, म्हणजे लाखभराच्या आसपास आपण त्याच्यामध्ये पगार आपल्याला या ठिकाणी मिळतो म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी. पण यासाठी महत्त्वाचं काय आहे, एज रिलॅक्सेशन पण तुम्हाला इथे बघायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे 8 वर्ष तुमची त्याच्यामध्ये प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. 7 इयर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. 7 इयर प्रॅक्टिस जर असेल लॉ झाल्यानंतर, इन कंडक्टिंग क्रिमिनल केसेस, त्यांनी पर्टिक्युलरली क्रिमिनल केसेस असं मेन्शन केलेलं आहे. DJ सारखं तुम्ही कोणत्या कोणत्या मॅटरमध्ये अपियर झाले असं जरी तुम्हाला विचारत नसले तरी इंटरव्ह्यूमध्ये वगैरे काही प्रश्न विचारतील. फक्त DJ सारखं तुम्हाला डायरेक्ट त्यांनी मायना भरून घेत नाहीत की कोणत्या तुम्ही 10 केसेसमध्ये अपियर झाले ते दाखवा वगैरे, असं इकडे काही तुम्हाला कुणी करत नाही. त्यामुळे 7 वर्षाची आपली प्रॅक्टिस असेल तर तुम्ही कुणीही हा फॉर्म भरू शकता. त्याच्याबद्दल फार जास्त विचार करत बसण्याची काही गरज नाही आहे. फार तर फार काय करतील, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारतील ज्याची उत्तर आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. ठीक आहे, तेवढी तयारी आपल्याला करता येते. तर हे पण चांगलं संधी या ठिकाणी आहे. 7 वर्षाची प्रॅक्टिस असेल तर. महत्त्वाचं काय, वयोमर्यादा. तुम्ही जर समजा असिस्टंट PPच्या क्रायटेरियामध्ये बसत नसाल, तुमचं वय 35 वर्षाच्या म्हणजे 35 वर्षापर्यंत जरी असेल तरी तुम्ही पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. तर पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी फॉर्म भरा. त्याच्यानंतर OBCसाठी हे 38 वर्षापर्यंत आहे आणि SC STसाठी हे 40 वर्षापर्यंत आहे. ठीक आहे, जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आता ॲडिशनल PPची जाहिरातची वाट बघत आहेत, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या परीक्षेसाठी वाट बघत आहेत, ठीक आहे, त्या लोकांसाठी सुद्धा सांगेल की हा फॉर्मसुद्धा तुम्ही प्रत्येकाने भरायला पाहिजे. कारण अभ्यासामध्ये एकदा आपण आता लागल्यानंतर आपल्याला सगळंच तयारी करावी लागते. म्हणजे कसंही तुम्ही आता परीक्षेच्या अभ्यासाला तर तुम्ही लागलेलेच आहात, त्यामुळे सोबत जर होत असेल तर फक्त या परीक्षेची, ठीक आहे, आता आपला क्लाससुद्धा जो असतो तो कंबाईनच असतो. तुम्ही ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी महाराष्ट्रातले क्लास जॉईन केले, ह्याच्यासाठी काही वेगळे जॉईन करायची गरज नाही. येऊन जाऊन फक्त काय करायचे, परीक्षेची फीस भरायची आहे. ठीक आहे, तीसुद्धा म्हणजे एवढी काही जास्त फीस नसते, UPSCची फीस कमीच असते.
तर ही फक्त फीस भरायची आहे तुम्हाला, जाऊन फक्त त्या परीक्षेला जाण्या येण्याचा खर्च लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सोपं आहे. असं निगेटिव्ह विचार ह्या पोस्टबद्दल वगैरे करू नका. ठीक आहे, तुमच्या महाराष्ट्रातल्या आपल्या नोकऱ्यांपेक्षा पगार इकडे जास्त आहे. महाराष्ट्रातली असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरपेक्षा तुम्हाला पगार इकडे जास्त आहे. आणि त्याच्यानंतर ह्या पब्लिक प्रॉसिक्युटरचा सुद्धा सॅलरी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे बेनिफिट्स वगैरे सुद्धा जास्त असतात. नोकरीमध्ये फायदेसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जास्त असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं फार चॅलेंजिंग काम तुम्हाला CBIमध्ये तुम्हाला करायला मिळणार आहे. ठीक आहे, थोडे हाय प्रोफाईल केसेस तुम्हाला या ठिकाणी हँडल करायला मिळतील CBIचं ते काम असल्यामुळे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, येस, तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. ही सुद्धा पोस्ट परमनंट आहे आणि ही क्लास 1ची पोस्ट आहे. क्लास 1ची पोस्ट आहे. ह्या पोस्टलासाठी सुद्धा तुम्ही अपेअर होऊ शकता. दोन्ही परीक्षेचे आपल्याकडे क्लासेस आहेत. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी सुद्धा आपली बॅच आहे आणि ह्या पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी सुद्धा आपल्याकडे क्लासेस आहेत. तर मित्रांनो, पोस्टबद्दलची सगळी माहिती तुम्हाला आता सांगितली. आता यानंतर आपले जे क्लासेस आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन्ही पोस्टची तयारी कशा पद्धतीने आपण आपल्या क्लासमध्ये करून घेतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर दोन्ही ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर APPची सुद्धा पोस्ट असू द्या किंवा फक्त पब्लिक प्रॉसिक्युटरची पोस्ट असू द्या. ठीक आहे, दोन्हीच्या पोस्टचे आपल्याकडे क्लासेस त्याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे, दोन्हीच्या पोस्टसाठी आपण ह्याच्या मागच्या वर्षीसुद्धा आपण त्याच्यामध्ये क्लासेस घेतलेले आहेत. त्यामुळे मागच्या वर्षीचे जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते तुम्हाला दोन्ही एक्झाममध्ये मिळतील. ठीक आहे, म्हणजे पहिलं तुम्हाला याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, ते तुम्ही नंबर ऑफ टाईम त्याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे, तुम्हाला त्याला काही व्ह्यू रिस्ट्रिक्शन वगैरे सुद्धा नाही आहे. PPमध्येच्या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर वगैरे मिळतात. त्याच्यानंतर ह्याचं लाईव्ह लेक्चरसुद्धा तुमचं असेल. ठीक आहे, रोज संध्याकाळी 9:30ला लाईव्ह असेल. दोन्ही बॅचचं लाईव्ह तुम्ही 9:30मध्येच तुम्ही अटेंड करणार आहात. ठीक आहे, संध्याकाळी 9:30ला दोन्ही बॅचचं आपलं लाईव्ह त्या ठिकाणी असणार आहे. तुमचे जर काही डाऊट वगैरे असतील, ते काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला ते रेकॉर्डेड लेक्चर बघण्यामध्ये, आणि नवीन एक कायदेसुद्धा आपण परत लाईव्हमध्ये सुद्धा आपण कव्हर करत असतो. त्यामुळे ते सगळेचे सगळे तुम्हाला संध्याकाळी 9:30 वाजता आपलं डेली संध्याकाळी 9-9:30 PM आपलं लेक्चर असणार आहे. त्यानंतर दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला MCQ प्रॅक्टिससुद्धा होईल. ठीक आहे, टेस्ट सिरीज जी आहे तीसुद्धा दोन्ही बॅचमध्ये इन्क्लूड असेल. फरक फक्त एवढाच असेल की ह्या PPच्या बॅचमध्ये तुम्हाला सब्जेक्ट थोडे जास्त असतील. PPच्या बॅचला जास्त सब्जेक्ट आहेत आणि APPच्या बॅचला आपले कमी सब्जेक्ट आहेत. जे 2 सब्जेक्टमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण त्याच्यामध्ये म्हणजे सुट्ट्याच्या दिवशी वगैरे आपण त्याच्यामध्ये कव्हर करत असतो. समजा PPला जर काही एक्स्ट्रा सब्जेक्ट असतील तर रविवारच्या दिवशी आपण PPचे एक्स्ट्रा सब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये कव्हर करत असतो. बाकी रेग्युलर दोन्ही बॅचचे लेक्चर तुमच्यासोबत चालेल. तुम्ही महाराष्ट्रातल्या ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी जरी तुम्ही क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्हाला ह्या PPचीच बॅच जॉईन करायची आहे. म्हणजे दोन्हीकडे कॉमन सिलेबस आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं थोड्या वेळाखाली, जर तुम्ही ॲडिशनल PPच्या 225 जागांची जी वॅकन्सी येणार आहे त्याच्यासाठी जर तुम्ही आता वाट बघत असाल तर वाट बघत बसण्यापेक्षा हा परीक्षेचा फॉर्म भरायचा आणि त्या परीक्षेची तयारी सुरू करायची. इकडची पण तयारी होईल आणि तिकडची पण तयारी होईल. दोन्हीसाठी आपली कॉमन बॅच आहे. तुम्हाला बॅचचे काही वेगळे पैसे भरायचे नाही आहेत. ठीक आहे, फक्त येऊन जाऊन UPSCचा परीक्षेचा फॉर्म भरायची फीस भरायची आहे. UPSCची फीस पण तशी कमीच असते. त्यामुळे फक्त परीक्षेचा फॉर्म भरायचे पैसे एक्स्ट्रा भरायचे आणि एक नवीन संधी तुम्हाला मिळते. शेवटी कसं असतं, एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याकडनं काहीतरी चूक झाली तर ॲटलिस्ट आपल्याला पुढच्या परीक्षेमध्ये ती दुरुस्त करता आली पाहिजे आणि अजून एक संधी आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल. ठीक आहे, याच्यात सिलेक्शन नाही झालं तर तिकडे तरी सिलेक्शन होईल. त्यामुळे जे लोक ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी प्रयत्न करतायत, PPसाठी जर तुमचं वय बसत असेल तर तुम्ही तिथेसुद्धा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा. त्याच्यानंतर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, जसं मी तुम्हाला सांगितलं, जे लोक फ्रेशर आहेत 2024च्या परीक्षेची वाट बघत बसण्यापेक्षा रिव्ह्यू पिटिशनमध्ये काय होईल, मला अलाउ करतील का नाही, ह्या सगळ्या टेन्शनमध्ये राहण्यापेक्षा ज्या संधी आपल्यासाठी मिळत आहेत त्या प्रत्येक संधीच्या पाठीमागे लागा. इकडे सुद्धा तुम्हाला सगळे जुने क्रिमिनल लॉज म्हणजे सगळे आपले IPC, CRPC, एव्हिडन्स, तसेच नवीन जे आहेत BNS, BNSS आणि BSA, हे सगळे जे कायदे आहेत हे 3 कायदे तुमचे इकडे पण तुम्हाला असणार आहेत. आणि ॲडिशनली मग त्याच्यामध्ये आता CBI म्हणलं की मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट असू द्या, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असू द्या, त्यांचा दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंटचे कायदे असू द्या, म्हणजे यांचं जे पॅरेंट ॲक्ट आहे हे सगळेसुद्धा कायदे तुम्हाला ॲडिशनली सिलेबसनं असणार आहेत. बाकी अदरवाईज जर बघायला गेलं तर कॉमन सिलेबस तुमचा बऱ्यापैकी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. जर तिकडचं करत असाल तर इकडचं पण तुम्ही केलंच पाहिजे. आणि सिलेक्शनचे चान्सेस आहेत. मी तुम्हाला आपले सिलेक्शनसुद्धा झालेले विद्यार्थी आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की मागच्या बॅचमध्ये आपले जगदीश सर सिलेक्शनमध्ये CBI APPची पोस्ट त्यांनी मिळवलेली होती.
ठीक आहे, त्यामुळे चांगली संधी आहे. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल, आपल्या बॅचबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, APPची आपली म्हणजे 10,000 रुपये फीस असेल आणि PPची आपली त्याच्यामध्ये 12,000 रुपये फीस असेल, कारण ह्याच्यामध्ये थोडा पोर्शन जास्त असतो. ठीक आहे, तर हे अशा आपल्या बॅचेससुद्धा आहेत, ज्यांना जे कोणी लोक फॉर्म भरणार आहात, फॉर्म भरलेल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही आपला क्लास वगैरे जॉईन करू शकता आणि क्लास जॉईन करून जे लेक्चर आहेत त्या कोर्समध्ये ऑलरेडी, त्या कोर्ससोबत तुम्ही तुमची तयारी लगेच त्याच्यामध्ये सुरू करू शकता. ठीक आहे, कारण तयारी सुरू करायचं म्हणले का आता UPSCची परीक्षा काय अशी आपली JMFC सारखी लांबत नाही. ठीक आहे, टाईम टू टाईम ते लोक परीक्षा घेतात. UPSC म्हणजे फार तर फार 15 दिवस महिनाभर त्याच्यामध्ये परीक्षा इकडे तिकडे होते. बाकी अदरवाईज कितीही मोठं कारण असेल, अक्षरशः नदीला कुठे पूर आला किंवा काही नॅचरल कॅलॅमिटी झाली तरीसुद्धा UPSCची परीक्षा जास्त सहसा पुढे जात नाही. टाईम टू टाईम परीक्षा घेऊन JMFCची तुमचं नोटिफिकेशन येईपर्यंत जर आपण सिलेक्शनमध्ये आलो तर ही पोस्टचे आपल्याला सिलेक्शन त्याच्यामध्ये तोपर्यंत मिळून जाऊ शकतं. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त जर काय असेल तर तुम्ही मला फोन करून विचारा. सगळे फोन मी जसं नेहमी सांगतो तुम्हाला, मी स्वतः उचलतो. काही जरी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करून माझ्यासोबत क्लिअर करू शकता किंवा व्हॉट्सअपला जरी मेसेज केला तरीसुद्धा तुम्हाला त्याचं योग्य उत्तर जे आहे त्या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.